आणि आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जन हो, 8वा अध्याय, त्याच्यामध्ये अवधूत आणि यदुराजांचा संवाद, त्यामध्ये 9वा गुरु आपल्याला अजगर याच्याविषयी अवधूत यदुराजांना जे सांगतायत ते नाथ महाराज आपल्याला सांगतायत. आपल्या मनामध्ये कल्पना असते की सुस्त काय पडला अजगरासारखं. एकच आपल्याला अजगराचं महात्म्य माहितीये की सुस्त पडलेला असतो असा तो अजगर असतो. पण त्याच्यातही काय सद्गुण आहेत, त्याच्याकडनं मनुष्याने काय घ्यावं हा विचार अवधूतासारखा योगी करतो. आणि अपेक्षित या अवधूत यदुराजाच्या संवादात नाही की तुमच्या माझ्यासारख्या सामान्य साधकांनी देखील या विश्वाकडे पाहताना, त्यातल्या प्रत्येक वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी, पक्ष्यांकडे पाहताना, निसर्गाकडे पाहताना त्यातून मला काय घेता येईल, म्हणजे हा दृष्टिकोन 24 गुरूंच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण पाहतो, अगदी पशु, पक्षी, प्राणी, स्थावर, जंगमातले सगळे विषय अवधूतांनी या विश्वातले घेतले आणि त्या सगळ्यांमधला सकारात्मक दृष्टिकोन, मला त्यातनं काय घेता येईल, मला त्यातनं काय घेता येईल, हा दृष्टिकोन आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल विषय असा सुरू होता की कुठल्या प्रकारचा उद्योग अजगर करत नाही. खरं म्हणजे अत्यंत शक्तिमान आहे, पण स्वतःच्या उदरभरणासाठी सुद्धा काहीही उद्योग न करणारा अजगर, लौकिक दृष्ट्या शांत नुसता पडून राहिलेला, मुखकमल असं उघडून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जे येईल परमेश्वराच्या इच्छेने तेवढंच शांतपणे ग्रहण करणं. आणि ते ग्रहण करत असताना सुद्धा काल विषय असा होता की ते सरस आहे का निरस आहे याचा विचार कधीही अजगर करत. ते फार टेस्टी आहे, नाही काही जमलंच नाही, अशा प्रकारची कुठलीच कॉमेंट तो करत नाही. आणि हे सगळं करत असताना काल जो आपला विषय असा होता की आहार अंगीकारी स्वभावे तो मुख पसरी, सहजपणे जे भीतरी सरस निरस विचार न करी, आहार अधिकारी आहार अंगीकारी संतोषे. या सूत्राचं काल आपलं निरूपण सुरू. मानवी जीवनामध्ये हा आहार घेत असताना केवळ आहारच नाही, अंगीकारी संतोषे हे सूत्र महत्वाचं. नाथ महाराज अजगराच्या आहाराविषयी सांगतात. योगी तसा वागतो, साधकांनी भक्तांनी असं वागावं. आणि आहारू शब्द वापरलाय. आहार हे प्रत्येक अवयवाचे वेगळे आणि त्यातही साधकाच्या दृष्टीने सज्जनो, तुम्हा आम्हाला या भक्ती मार्गामध्ये पुढे पाऊल टाकताना सगळ्या प्रकारचे, नेत्राचा आहार, कानांचा आहार, जिभेचा 2 प्रकारचा आहार, नाही का, खाणं आणि बोलणं हे 2 सूत्र जिभेचे, त्याचे 2 आहार आहेत, नाही का. म्हणून महाराज म्हणाले, असं आहे म्हणाले, काय सुंदर सांगितलं, आहारू अंगीकारे संतोषे. महाराज म्हणाले, जगात कोणी उपभोगले नसेल एवढी गरिबी मी भोगली म्हणाले. काय होतं माझ्याकडे, गोंधळ्यातल्या 2 इयत्ता मी शिकलेलो. माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे सत्ता नाही, माझ्याकडे ज्ञान नाही, आणि जगात कोणी भोगली नाही एवढी गरिबी भोगली. पण म्हणाले, मी 2च सूत्र आयुष्यात, 2च व्रत आयुष्यात केली, 2 सूत्र वापरले असं आपण म्हणूया. पहिलं ते अखंड नामस्मरण, आणि त्याच्या बरोबर तितक्याच पद्धतीने किंवा अगदी कटाक्षाने जे पाळलं महाराजांनी, ते म्हणाले, मी कुणाचं मन दुखवलं, कुणाचं मन न दुखवणं याच्या इतकी तपश्चर्या असते. आणि तो जिभेचा एक आहार अंगीकारू संतोषे. माझ्या वृत्तीचा आहार कसा असायला पाहिजे, जे माझ्या वाटेला येईल, कुणाच्याच वाट्याला अखंडपणे त्याला आवडणाऱ्या गोष्टी येत नाही, आणि कुणाच्याच वाट्याला अखंडपणे न आवडणाऱ्या पण गोष्टी येत नाही. हे तर मानवी जीवनाचं सूत्र आपण इतके वर्ष गृहस्थाश्रम प्रपंच करतोय, आपल्या लक्षात आले. आहारू अंगीकारी संतोषे. जेवताना तर खरंच ना शांत मस्त, म्हणून त्यांनी एक सूत्र घालून दिलं. खरं म्हणजे आपल्याकडे असं सूत्र आहे की मौंज झाल्यानंतर विवाह होईपर्यंत
जेवताना बोलायचं नाही, नामस्मरण करत जेवावं असं एक सांगितलं जातं. आता मुंज झाल्यानंतर काय काय होतं याच्यावर आपण काही विषय बोलू नये, कारण ते व्यासपीठावर बोलूच नाही. संध्याच नाही तर बाकीच्या गोष्टी किती दूर आहे. पण त्याचं सूत्र काय की वयाच्या 8व्या वर्षापासून जर तुम्ही वयाच्या 25व्या वर्षापर्यंत जेव्हा भोजन करताना मौन पाळून नामाचा अभ्यास, नाही मौन, निदान अभ्यास मौनाचा केला, तर या वयामध्ये लागलेली सवय भावी काळात फार सुंदरपणे टिकून राहते. अर्धे अधिक पाहून घरातली सुसंवाद हे जेवणावरच होते. मी तेव्हा भाजी अशी खाल्ली होती, तुला जमतच नाही, ती म्हणजे जा तिकडे, म्हणजे जिथून आणली होती ज्या हॉटेलमध्ये, नाही का, बोलायचंच नाही, नामच घ्यायचं. दुसरं तिखटच जास्त मीठ. महाराज तर म्हणाले मीठ मागा, पुरुषांनी जेवायला बसल्यावर मीठ शब्द उच्चारूच नाही म्हणाले. महाराजांनी सांगितलं. आदरणीय विनायकराव म्हणले, ज्या दिवशी मला महाराजांनी सांगितलं त्या दिवशीपासून म्हणले मुकुंदराव आजपर्यंत घरी तर नाहीच नाही, पण बाहेर सुद्धा आणलं तरी नाही म्हणायचं नाही, वाढलं तरी काय बोलायचं. मिठाच्याकडे मीठ दिसलं की मला महाराजांची आठवण येते. काय एक सत्पुरुषाचं एक वचन एखाद्या अंतःकरणावर साधकाच्या कसं बिंबून राहतं आणि आयुष्यभर ते व्रत कसं म्हणत. म्हणून म्हणले आहारू अंगीकारू संतोषे. अंगीकारू म्हणजे काय की येणारी प्रत्येक गोष्ट जे जे घडेल संतोषाने स्वीकार. साधक कसा असावा, साधक आपल्याला व्हायचं कसं सज्जन. नुसता आहाराचीच तक्रार नाही आपली, आपल्या वाट्याला येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही घटना आहेत दिवसभरातल्या, वर्षभरातल्या, आपल्या जीवनभरातल्या, घडलंय ना आता, प्रयत्न करा, यत्न कसं न करी, पण पहिल्यांदा तुम्ही संतोषाने स्वीकार करा त्या गोष्टीला. हे आलंय तुमच्या वाट्याला. आता याच्यातून विवेकाने मार्ग काय काढता येईल, साधन करून महाराजांच्या कृपेने काय आपल्याला जमेल. आहार अंगीकारू संतोष तैसीच योगी याची गती, सदा भाविती आत्मस्थिती, दृश्या आले ते सेविती, रस आसक्ती सांडून. सकल संतांची चरित्र पाहत कधीच जेवणाची तक्रार तर नाहीच, जे काही येईल ते आनंद. श्रावण महिना होता, 1974 सालची घटना, 74-75. परमपूज्य समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज अकोल्याला गेले. सुरेश गावपांडे नावाचे महाराजांचे शिष्य आज नाही आहेत, त्यांनी सांगितलेली कथा. श्रावण सोमवार पडवळाची भाजी केली का कोणी, मस्त केली. लगेच महाराज होते, पटकन रामाचा नैवेद्य, महाराजांनी रामाला नैवेद्य दाखवायला जेवायला बसले. महाराज भोजन प्रसन्न झाले. वदनी कबल घेता नाम घ्या श्री हरीचे आपण म्हणतो. चित्रावती घातले की सुटलो, काहीच आठवत नाही, जेवण संपे. पण अरे वदनी कबल घेता काहीच लक्षात राहिले नाही. महाराज नाम घेत जेवण, छान जेवण झालं. महाराज बैठकीत जाऊन बसले. सगळे घरच्या आद्य शंकराचार्य जेवायला बसले, घरातले प्रमुख. तर महाराजांसमोर मोठ्याने बोलत नाही म्हणून जवळ बोलून हळूच कानामध्ये इंजेक्शन. सगळी भाजी करून झाली, मोठ्याने बोलता येईल नाही, रागता आलेला. आहार अंगीकारू संतोष काहीच नाही. तर बाईला वाईट वाटलं. महाराजांसमोर गेलं नसता, महाराज पडवळाची भाजी कडूच झाली, सगळी कडू जहर झाली. महाराजांनी काय उत्तर द्यावं. असं का, अगं महाराजांना रामाला नैवेद्य दाखवला होता ना आपण, म्हणून खाल्ली. आपण नैवेद्य दाखवतो, पण ती भावना आहे का आपण त्यांना दाखवलं. तेच ताट आपण जेव्हा घेऊ सांग श्रीराम जय राम जय जय राम, किती छान. काय असेल आहार की ते म्हणाले योगियाचं असं आहे की तो त्या अखंड, आणि त्याचं सूत्रही असं आहे. मग तू पुन्हा म्हणाल तर ते फार डिटेल सांगावं तर आपल्याला प्रश्न उत्तर येतात. कायम ब्रह्मरस, आमच्या कुठे ब्रह्मरस लागला म्हणे आम्हाला कडूच लागते. हो बाबा लागते, त्यांनाही लागलेली आहे. पण भावना आहे की जो नैवेद्य रामाला दाखवला, जी पडवळाची कडू झालेली भाजी रामाने खाल्ली, तुम्ही खाऊ नये का म्हणाले महाराज. म्हणे रामाने खाल्ली ना, तो काही म्हणलं का म्हणाले. म्हणजे मग मी राम आहे असं त्यांनी इनडायरेक्टली सांगितलं की हे आपल्या लक्षात येत नाही. पण ते महाराजांचं काय बाबा, ते खूप नाम घेतात, त्यांच्या रसनेवर ब्रह्मरस असतो. आपला काय, आपल्याकडे तर कायमच कडू रस असतो. आपल्याला सुधारसही चांगलं लागत नाही.
अशी गोष्ट आहे. असो, तो विषय नाही. पण ते म्हणाले इथे नाथ महाराज सांगता की योगियांचा आहार म्हणजे यदृश्य जे काही आपल्या समोर आलंय ते परमेश्वराने पाठवलं. आणि ते कशासाठी पाठवलंय? उदर भरणं. हा देह दिलाय ना, कशासाठी दिलाय? साधन म्हणून दिलाय. कशाचं साधन? परमार्थाचं साधन. कशासाठी जन्माला आलो? भगवंताच्या प्राप्तीसाठी. हा देह कशासाठी मुख्यत्वे वापरावा? भगवंताच्या प्राप्तीसाठी. प्रपंच कर्तव्यापुरता. ही सूत्र आहे. ही रोज सारखी जेव्हा आपण बालपणापासून किंवा जेव्हापासून ऐकू तेव्हापासून तरी सुधारायला सुरुवात करूया. तर ते म्हणाले भगवंताच्या इच्छेने जे म्हणून आपल्या समोर प्रसाद म्हणून येईल तर तो योगी कधीच रसाची आसक्ती नसते. सांडूनी रसाची आसक्ती, असं नाथ महाराज सांगतात की त्या रसाचं काहीच नाही. कडू आहे का, आंबट आहे का, गोड आहे का, तिखट आहे का. पूज्य श्री महाराज जेव्हा गोंधळाला जायचे 1975च्या आधीची घटना मी अनुभवलेली सांगतो. गोंदावल्यातली आमटी प्रचंड तिखट असायची, प्रचंड. आणि श्री महाराज बिन तिखटाचा स्वयंपाक खात असत. म्हणजे तिखटाच्या भाजीतला चमचा जर महाराजांच्या वर्णात गेला तर ते त्यांना तिखट लागत असे. ते म्हटले नाही कधी. महाराज गोंदवल्याला गेल्यावर सुद्धा स्वतःचं वेगळं पान कधी मांडू देत नव्हते. सगळ्यांच्या बरोबर तो प्रसाद अशी पोळी त्या आमटीमध्ये नुसती बुडवायची. 1, 2, 3 घास झाले, 3-5 घास खायचे महाराज. विनायकराव तयारच असायचे महाराजांचा प्रसाद. पण कधीही म्हटले नाही काय तिखट आणि काय. योग्याची स्थिती ते म्हणाले की रसाची निष्पत्तीची गरजच नाही. आणि त्याच्यातून शिकायचं काय सज्जन हो. त्याच्यातून माझ्या आपल्या लक्षात हे येतं की खरोखर साधनेने काय होऊ शकतं. तुमच्या नामाच्या अभ्यासाने तुम्ही तुमच्या शरीरामध्ये अशी रस निष्पत्ती करू शकता की बाहेरच्या पदार्थांची गरजच लागेल. आदरणीय बाबा बेलसरेंचा 1997 साली गोंदवल्यामध्ये मी प्रवचन ऐकलं. त्या प्रवचनामध्ये ते म्हणाले नाशिकला एक आपल्या महाराजांचे शिष्य होते, त्यांचं नाव मला आठवत नाही. तर ते इतके नाम घ्यायचे, सकाळी 3:30-4 ला उठून मस्त नाम घ्यायचे. 3 तास 6:30 पर्यंत नाम घ्यायचे. 6:30 मग बाहेर मॉर्निंग वॉकला वगैरे जाऊन यायचं. तर ते एकदा आदरणीय बाबा बेलसरेंना भेटायला आले. त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला की सकाळचा माझा जप झालं म्हणाले आणि मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी म्हणून बाहेर आलो. तेवढ्यात आमच्या शेजारची एक मुलगा आला. म्हणाला काका माझा काल 10वीचा रिझल्ट आला, काल तुम्ही भेटले नाही. हा पेढा, नमस्कार केला, पेढा दिला. काका तुम्ही पेढा खा, मी 10वीला पास झालो. त्या मुलांनी माझ्या हातावर पेढा दिला. तो पेढा मला खावाच वाटेल. ते म्हणे का नाही खावडा. तर ते म्हणाले नाम घेऊन माझ्या रसनेवर टाळू मधून जो स्त्राव प्राजरत होता तो इतका विलक्षण मधुर होता की हा पेढा खाल्ल्याने ती मूळ चव माझी बिघडून जाईल म्हणून तो पेढा मी खिडकीत ठेवून दिला कोणाड्यामध्ये. मी खाल्ला. त्याच्यानं सूत्र असं आहे की मनुष्य काय काय निर्माण करू शकतो स्वतःच्या देहामध्ये. नवे हा परमात्माच आहे ना. इथे आतमध्ये बसलेला आत्मा, या आत्म्याला परमात्मा स्वरूपाची जाणीव, आत्मस्वरूपाची जाणीव म्हणजे तू भगवंत आहे. तो काय करू शकत. आणि असा रस मी तुम्हाला सांगितलं आज 21व्या शतकात या सप्टेंबर 2025 मध्ये असे नाम साधक आपल्या परिवारामध्ये की ज्यांना ही मी सांगितलेली अनुभूती आज येते. आज ते म्हणाले पाणी प्यावं वाटत नाही, भोजन करावं वाटत नाही. म्हणाले का तर ते वरण भात खाल्लं तर ती चव आतली बिघडते का. आणि खरंच खाऊन पाहिलं तर ती चव गेली. म्हणाले कोणती, ती मूळ. ते म्हणजे गोड. मी त्यांना म्हणलं गोड कसं आहे, गुळासारखं आहे का साखरेसारखं आहे का मधासारखं गोड आहे. ते म्हणजे सांगता येत नाही. ती मधुरता गुळ साखरेपेक्षा वेगळीच आहे. कारण आपल्याला गुळाची साखरेची सवय, त्या मधुरतेची सवय आपल्याला नाही. अशी मधुरता, असा स्त्राव, अमृत स्त्राव सज्जनो केवळ नामाने तयार. आणि आपल्याला ते साधायचं आहे. म्हणून 13 कोटीचा संकल्प आहे. म्हणून नित्य नामाचा अभ्यास आहे. अनुभवांचे पुढे सांगतो की महाराज म्हणजे अरे अनुभवाच्या मागे लागून अरे मुळे सर सांगले कधी येते करत, कधी येतो करत. मुळे सरलाच रस आला नाही तुम्हाला येणार नाही असेल. पण महाराज म्हणले अनुभवाच्या मागे लागून. कुणाला अनुभव येतील, कुणाला येणार नाही.
पण सगळ्यात मोठा कालचा अनुभव आपण आपल्याला, सगळ्यात मोठा अनुभव काय, की आपण सगळे जप करायला लागलो. किती दिवसापासून? बरेच दिवस झाले. आणि तो जप सुटत नाही, त्याच्याविषयी प्रेम आहे, तो नित्य होतो. याच्या इतका मोठा चमत्कार आणि याच्या इतका मोठा अनुभव सज्जनो जगामध्ये. तुमच्या माझ्यासारखी सामान्य प्रापंचिक माणसं की जे विषयामध्ये प्रपंचामध्ये गुंग आहे, आत्ताही आपण सुद्धा सगळे गुंग आहे. इथे येईपर्यंत धावपळ होती. हो, 5:20 कार्यक्रम संपलाच. त्यांचीच योजना केली गुरुवारी 5:30 ठेव म्हणून साधलं, नाही तर काय साधलं. मी काही करतो हे काहीच शक्य नाही. म्हणून सूत्र महाराज म्हणाले की त्याची पथ्य जी आहे, समजून उमजून ना करता तोय नाम ते घेवतात. मग ते घेतात शून्य माण आपण पडा असंही नाही. आपण प्रयत्नाचं मान. कालच वाक्य महाराज, तुम्ही 1 पाऊल पुढे या, मी तुमच्याकडे 2 पावलं पुढे. असं आहे, हसच येते आम्हाला. योगी कुठलंच आहार सेवने निजबोध. पुढे म्हणाले, योगियांचा आहारू घेणे, काय सेविले हे रसना नेणे, रसना पंगिस्त नाही होणे, आहारू सेवने निजबोधे. योग्यांचं आहार घेणं, योग्याची अवस्था सज्जनो अशीच असते, चवीची आसक्ती नाही. आणि आहार घेतो तेव्हा रसनेला कळतच नाही आपण काय खाल्लं, काय नामाची, काय त्या परब्रह्म स्वरूपाशी तद्रूप झाल्याची अवस्था आहे. बघा, त्याचं मूळ कारण पुन्हा मी आता म्हटलं, रसना त्या मधुर रसाने पूर्ण भिजून गेलेली. काय खाल्लं काय नाही, काहीच नाही. असं होतं का? निश्चित होतं. कशाने होतं? अखंड नामाने. का होतं? तर जे अन्नमय कोश आहे मानवी जीवनातला, आपल्या जे देहातला, तो अन्नमय कोशच नाममय कोश होऊन जातो. म्हणून त्याची गरज नामच आहे, त्याला अन्नाची गरजच नाही. असं होतं का? निश्चित होतं. पुन्हा पुन्हा मला ते सांगा वाटतं की राजे दादा म्हणतात की मला 13 तासांचा जप असला मला तहानही लागत नाही, मला फराळही करा वाटत नाही, अजून दूर जायची गरज नाही आपल्या उपासनेत. असा एक नामसाधन की नाही म्हणे मला भूकच लागत नाही. कशाला खोटं बोलतील? काय नामाचं महात्म्य, काय नामाच्या अधीन होता. आत्मस्थितीमध्ये रंगून गेल्यानंतर आहार घ्यायचा हे योग्याचं, न घ्यायचा हा त्याचं वैशिष्ट्यच आहे. आत्मस्थितीशी लीन झाल्यानंतर पुढे म्हणाले, आंबट तिखट जरी जाणे, परी एक अवघे खाणे, सरस काही न म्हणे, गोड करणे निज गोडीये. सगळ्यात महत्वाची निज गोडी. कधीच तर काय आंबट झालं, काय तिखट आहे, तुरटच झालं, मिठच टाकलं नाही, इतका घसर गरम मसाला असतो का, सगळ्या जगातला आपल्याच घरात आला का, वगैरे वगैरे असे वेदमंत्र काहीच नाही. काहीच वेदमंत्र नसतं. जे काही दिलं ते इतक्या आनंदाने तो योगी खातो म्हणाले. आणि त्या जे काही आहे म्हणजे पडोळ्याच्या भाजीमध्ये स्वतःचा निज रसू, निज बोधाव रसू असं ते म्हणाले, तो त्याच्यामध्ये कालवतो. संपलो. आता ही अवस्था आपल्याला यावं असं आपल्याला वाटतं, पण अजून आलेली नाही. येईल का? निश्चित. कशाने? नामस्मरणाने. पुढे म्हणाले, एक ब्रह्मरसास्वाद अखंड तो योगी ग्रहण करत असतो आणि त्या आत्मसुखाच्या गोडीने सगळं काही गोड, सगळं जीवनच गोड होऊन जात असत. आहाराचा काय तिथे प्रश्न आला. पुढे म्हणाले, मुख पसरली या निर्धारे, स्वभावे रिधालिया वारा, तोची आहारू पै अजगरा, तेणेच शरीरा पोषण. दिवसभर तो अजगर म्हणाले, नाथ महाराज बरोबर पहिल्यांदा एक अजगराचं वैशिष्ट्य लक्षण सांगतात की लगेच योग्याचं लक्षण सांगतात, की पुन्हा अजगराचं एक दुसरं गुणधर्म किंवा वैशिष्ट्य सांगतात, पुन्हा योग्याकडे येतात. तो अजगर म्हणले दिवसभर असा तोंड पसरून जंगलामध्ये रस्त्यामध्ये कुठे पडेल काही सांगता येत नाही, सुस्तपणे पडलेला असतो. आणि तो असा पसरलेला असताना काही एखाद्या दिवशी त्याला काहीच मिळत नाही, नुसतं वारा त्याच्या आत चाललाय. तर तो वारा पिऊन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काही मिळालं नाही याची तक्रार नाही. अजगर तो वारा पितो आणि शांत शांत बसून राहतो. वारा पिऊनी स्वभावे रिधालिया वरा, तोची आहारू पै अजगरा, तेनेच शरीर. तेवढ्या वाऱ्यावर शरीराचं पोषण करतो
किरकिर नाही. आपलं ठरलंय 6:10 उठलं की 6:20 गरम पाणी आणि 6:30 चहाची कब्बशी हातात पाहिजे. राजे कुठले कुठले काय पेशवे आहेत, पण आपल्याला जमतच नाही म्हणाल. थोडा उशीर झाला की बस यांची सत्ता फक्त तिथेच किचन मध्ये. अंगणात आले तर यांना कोणी विचारत नाही. पण नियम पहा. पण ते म्हणाले त्या अजगराचं तेने शरीरा पोषणे काहीच नाही. निर्धार स्वभावे रिधारिया. पहिली गोष्ट आहे निर्धार आहे त्याचा, काहीच करायचं नाही, उद्योग करायचा नाही. हा निर्धार किती पक्का आहे म्हणाले. त्यातला तो भाग न घेता त्याच्या निर्धाराचा भाग साधकांनी घ्यावा हे अवधूताला सुचवायचं. मानवी जीवनात एक निश्चय करणं, त्याच्याशी स्टिकअप राहणं, त्याच्याशी पूर्णपणे 100% त्या निर्धारावर पक्क राहून आपलं काम करणं, हे सूत्र अजगर आपल्याला सोपवतो. निर्धारा मुख पसरलेली या निर्धार, मुख पसरून राहणं एवढाच निर्धार आहे. पुढे म्हणाले अगदी योग्याची पुढे लगेच येतं तैशीच योगियाची स्थिती वाताशने सुखे वर्तती आहारा लागुनी पुढिलांप्रती न ये काकुळती सर्वथा. योगियाची स्थिती नाथ महाराज सांगतात की सज्जन हो अगदी तशीच आहे. शांत बसलेला असतो योगी त्याच्या नामस्मरणामध्ये. आणि आता 2 दिवस झाले, 2.5 दिवस झाले, अन्न मिळालं नाही, काकुळतीला येत. मला सांगा त्यांचे शरीर आहे. 1922-23 सालचा प्रसंग आहे. सद्गुरू रामानंद महाराज जालन्याला राहत होते. यवनांचा काळ होता. यवनाकडे एक अर्ज दिला होता की आम्हाला मंदिराचा सभा मंडप द्यायचा, परवानगी द्या. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वेळ परवानगी मिळालीच नाही. महाराजांचं उपासनेचं कार्य सुरू होतं. त्या दरम्यान महाराजांना असं वाटलं की काही साधना अरण्यामध्ये जाऊन करावी. रामानंद महाराज म्हणून नर्मदे काठेच्या अलीकडच्या अरण्यामध्ये रामानंद महाराज गेले. ही गोष्ट चरित्रात आलेली नाही. पण तुम्हाला कशी काय कळली? सत्य आहे, जाणकाराने सांगितले. त्याच्याकडे काही आधार कार्ड, इलेक्शन कार्ड काढून फोटो काढून काही घेतलेला नाही, पण सत्य. महाराज गेले आणि नर्मदेच्या अलीकडच्या त्या अरण्यामध्ये नाम घ्यायला बसले. त्या दरम्यान एक नर्मदा काठावरून एक संन्यासी आला. आता त्याला वाटलं हा कोणीतरी दिसतो साधू, याच्याबरोबर राहायला म्हणजे काहीतरी आपली व्यवस्था होईल. पण तो रामानंद महाराजांच्या जवळ जपाला बसला. आज सकाळी जे रामानंद महाराज बसले, दुपार झाली, संध्याकाळ झाली, उद्याची सकाळ झाली, उद्याची दुपार झाली, उद्याची संध्याकाळ झाली, तर ते संन्यासी तडफडायला लागला. अहो म्हणजे काही भिक्षेचं. महाराज तुम्ही तुम्हाला भूक लागली नाही का? नाही भूक. अहो मला लागली म्हणजे माझ्याकरता तरी काही भिक्षेचं पहा म्हणाले संन्यासी. मग त्याच्यासाठी म्हणून 3ऱ्या दिवशी महाराज रामानंद महाराज त्याला घेऊन निघाले. एवढ्या अरण्यात एक झोपडी दिसली आणि तिथे त्याची पहिल्यांदा महाराज म्हणजे संन्यासी बाबा पहिल्यांदा स्नान करा, त्यांना नमस्कार करा, पहिले त्यांना जेवू घाला. मग रामानंद महाराजांनी येऊ. 2.5 दिवस झाले तरी अन्नासाठी काकुळती नाही. बरं हे काही त्यांचं वय म्हणजे हे बालपणापासूनच होतं. रामानंद महाराज बालपणीच वैराग्य प्रखरते आणि मग गुरु कृपा ही झाली. आज्ञा दिधली श्री गुरुनाथे राम नाम नामी लावी जनता शरणागत मी तारियानाथा. असं रामानंद महाराजांचं वर्णन. अगदी बालपणापासून हा योगी कसा, तर बालपणापासून या पांडुरंगाला खाण्यापिण्याची आवड. शाळेच्या इंटरव्हल मध्ये शाळा सोडून वही आणि पेन घेऊन अरण्यामध्ये तिथे राम 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 वहीवर लिहित बसायचं. खाण्या नाही, डबा नाही, काही नाही. कधीतरी 12-14 तासांनी वाटलं तर एखादं फळ दिसलं झाडाला फिरायचं, एखाद्या झाडाचा पाला खावा, बस थोडासा. पोटात काहीतरी पोटात ते भरलं पाहिजे म्हणून काय केलं, एकदा 1912 साली रामानंद महाराज बद्री केदारच्या यात्रेला गेले. उदर भरणं अनोहे ना, भरण्यासाठी चिकन मातीच खाल्ली त्या बर्फाच्या खालची. त्यांनी पोटभर काय असतो तपस्वी काय. नाथ महाराज जे सांगतात ना हे अनुभवू नये. संतांच्या जीवनातला हा अनुभव आहे की भरणं उदर भरणं नो हे भरणं ना, तर काय करायचं काहीतरी, कारण रसनेचं काहीच नाही ना. आपल्याकडे ते एवढसा हिंग जास्त झाला किंवा कमी झाला, गुळ नाही पडला, आंबट चिंच थोडी जास्त पडू द्या, कुलधर्म कुलाचार.
त्याच वेळेला सुरू होता. वैश्वदेव तिथेच. अग्नी प्रज्वलित करायचं कामच नाही. एवढं महात्म्य आपल्या घरात आहे सगळ्यांच्या. पण या साधकाला, या संताला काय सांगू, रामानंद महाराजांचं वैशिष्ट्य खरं सांगतो ना, की ज्या वासना ज्या अन्नामधनं निर्माण होती, ते अन्नच खाण्याची वासना रामानंदांना बालपणापासून होती. नाथ महाराज म्हणाले की योगी असा असतो, त्याला खाणं पिणं आवड निवड चव धव काहीच नाही, काहीच नाही. फक्त हे जे शरीर आहे हे भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलं, म्हणून त्याला जगण्यापुरतं अन्न खातात. माझ्यासारखा खाण्याकरताच बस. हे रसनेचं महात्म्य. ते म्हणाले की स्वभावे रिधाऱ्या तैसीचे योगी याची स्थिती, वाताशने सुखे वर्तती, आहारा लागुनी पुढीलांप्रती, न ये काकुळती सर्वदा सर्वथा. कधीच कधीच काकुळती नाही. महाराज सुद्धा प्रवास करायचे, थकलेले होते. कधी कधी म्हणजे सकाळची काकाडती करून थोडासा नाश्ता करून महाराज निघायचे. कधी कधी गावाला निश्चित स्थळी पोहोचायला 4-5. पण कधी म्हणायचे गोंदवलेला गेल्यानंतर विनायकराव मी दिवसभर त्यांच्या बरोबर राहायचं, पण ती तिखट आमटी त्यात थोडेसे 5 घास फक्त पोळी बुडून खाल्ली, पाणी पिले म्हणे. मलाच वाटायचं 3-4 दुपारी 4 वाजता महाराज तुम्ही थोडं काही खा ना. अरे नाही माझं पोट भरले म्हणे. अरे महाराज तुम्ही काही 5च घास खाल्ले ना, थोडं काही खाणं. रामाचा लाडू देऊ का, रामाच्या पेटीतला लाडू देऊ का, बर तुझी इच्छा आहे तर आण. बरं मी लाडू घेऊन गेलो, हा दे, घेतला एक, असं एवढा 2 बोटात दुसऱ्या एवढा, हा घेऊन टाक प्रसाद म्हणून. काय असेल ज्याने, शास्त्र असं सांगतं, ज्याने जिव्हा जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. खाणं आणि बोलणं त्या बाबतीत आपण सपशेल पास नापास आपलं आपलं ठरवून घ्या. काहीच बोलायचं काम नाही. प्रत्येकाला आपलं सर्टिफिकेट तयार करता येतं. आपलं तर झालंय तयार. आपण तर बोलायला कमी नाही. पक्षपंधरवडा श्रीराम समर्थ घरोघरी आमंत्रणाचाच उशीर आहे. खरंच आहे, जिम्मेवर सज्जन हो, खरंच किती अवघड आहे. पटकन चाट भांडार समोर जाताना प्रत्येकाला तिथे जावं वाटतं. कसं होणार की नाही. अवगुणी अन्यायी परी तुझा म्हणवितो, रामानंदा हाती धरी तुझं मिळेल. सज्जन हो, पटकन या सगळ्यांवर कार्यान्वित होण्याची गरज. अपडेट होणं जितकं गरजेचं तसं या सगळ्या बाबतीत. तर ते म्हणाले कधीच तो काकुळतीला येत नाही अन्नासाठी. मला भूक लागली माझं काय, कधीच म्हणाले. अहो दिवस दिवस म्हणजे 2 सत्पुरुष मी जवळून पाहिले, एक परमपूज्य प्रल्हादनाथ आणि दुसरे आदरणीय बाबा शास्त्री कस्तुरे. मोठे म्हणायचे अहो किती वेळ झाले पाणी नाही पिले, पाणी प्या ना. अरे हो राहिलं का, बर. 9-9:30 वाजता सकाळी 3:30-4 ला उठलेला महात्मा, पण मोठे कधी चुकायचे नाही. कधीतरी असं झालं, काकड आरती झाली की मोठे पाणी घेऊन जायचे. हो राहिलं बरं. पण त्यांनी कधी पाणी मागितलं नाही, त्यांनी अन्न मागितलं. अगं मला भूक लागली, मला असं होतंय. काय असेल नसेल, ते जर त्यांना जमत असेल, आपल्याला का जमून, त्यांना जमतं आपल्याला का नाही जमणार. न जमण्याचं कारण आपलं ध्येय ठरलेलं नाही, आपली ध्येयाप्रती निष्ठा नाही, आपल्याला त्या मार्गावर चालण्याची तळमळ नाही. आणि ही तळमळ वाढवणं, आपलं ध्येय ठरवणं, ध्येयाप्रती ते जे म्हणाले ना की निर्धार नाही, तो निर्धार आपल्याला करणं गरजेचं. आता महाराज म्हणाले ना की आयुष्याचा भरोसा नाही, पण शक्य तितक्या त्वरेने, आता त्वरेचीच वेळ आहे. आयुष्याचं तर सोडूनच द्या, जे मिळालं ते खूपच मिळालं, आता पुढची तर घंटी केव्हाही आहे माझा तयार. हा विचार तरी, म्हणजे बोच असल्याशिवाय माणूस करत नाही, भीती असल्याशिवाय करत नाही. आता येऊ एखादी नोटीस उद्या महानगरपालिकेची की येत्या 8 दिवसात हे व्हॅक्सिन घेऊन टाका, नाही तर तुम्हाला अमकं होईल. बाप्पा गर्दी हॉस्पिटलमध्ये किती होईल नाही का. तसं आता बहुत आयु गेले राहिले अल्पजे की, हे मनापासून जोपर्यंत सज्जन आपल्याला वाटणार नाही ना, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि आपल्याला जायचंय, पुढे जायचं आपल्या सगळ्यांना. ते नेणार आहेत का, नक्कीच. कालचंच महाराजांचं बोलले, तुम्ही 1 पाऊल या, मी 2 पावलं तुमच्याकडे येतो. 2 म्हणजे आपण जर 100 किलोमीटर वेगाने ते म्हणजे मी 200 किलोमीटर तुमच्याकडे, पण आपला 100 किलोच होईल, 100 किलोमीटर पर आवरच होत नाहीये. पुढे म्हणाले थोडे बहुत सरसा निरसासी, हे काही म्हणणे नाही त्यासी, स्वभावी जे आले मुखासी, ते सावकाशी सेवितू. योग्याची अवस्था ते म्हणाले अगदी अशीच आहे
कधीच काकुळतीला येत नाही. सरस निरस हा तर भावच त्याच्याकडे नाही म्हणाले. त्याच्या मनामध्ये सुद्धा कधी सरस निरतेचा भाव येत नाही. जे स्वभावता मुखामध्ये पडेल, पात्रामध्ये येईल, तो योगी, तो संत, तो महात्मा अगदी आनंदाने ग्रहण करतो, सहजतेने ग्रहण करतो. कधीच महाराज म्हणाले नाही. ज्या ज्या परिस्थितीमध्ये ती व्यक्ती असेल, महाराज त्याच्याकडे जायचंय, त्यांच्या लक्षात द्यायचं असेल, माहिती असायचं त्या. महाराज जेव्हा निघायचे प्रवासाला, तेव्हा एक जी त्यांचं संदूक होतं, जी पेटी होती ना, त्यातल्या अर्धी पेटी रामरायाचा डबा आणि रामरायाचे सगळे साहित्य, उपकरण, छोट्या निरंजन्या 6, छोट्या समया 6, मोठ्या समया त्याच्यापेक्षा मोठ्या 6, मोठ्या निरंजन्या 6. खरोखर एखादा मोठी व्यक्ती असेल, श्रीमंत असेल, त्याच्याकडे सगळं साहित्य काढायचं. एखाद्या सामान्य गरीब परिस्थितीचा भक्त असेल, त्याच्याकडे महाराजांना जर उतरायचं, महाराज 2च निरंजने काढायचे, छोट्या, म्हणजे फुलवात लावायची. तिची परिस्थिती तिला वाईट वाटत, सगळं साहित्य तिच्या समोर काढायचं सुद्धा नाही. एवढा व्यवहार योगी काय असतो, संत काय असतो, व्यवहाराचं भान, त्याचं अंतःकरण दुखवलं नाही पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे. त्याच्या घरी भाजी भाकरीचा नैवेद्य त्यांनी सांगायच्या आधी महाराज सांगायचे. आज की नाही 4 दिवस झाले महाराजांना सारखे रामाला पंचपक्वान्न नाही, तर म्हणाले आता रामाला ना भाजी भाकरीच खावा वाटते. माई तुमच्याकडे आपलं डाळीचं पीठ घालून मेथीची भाजी भाकरी करा बरं, रामाला आवडेल. असं जेव्हा महाराज म्हणायचे, त्या बाईची परिस्थिती तशी, तिला काय करावं हा प्रश्न पडलेला असला, आणि महाराजांनी सांगितलं केवढा माझ्या मनातलं कसं महाराजांनी काय असतं संत. महाराज म्हणाले की कुणाचं अंतःकरण कधी दुखवलं नाही. हे सूत्र, आणि हे सूत्र ते म्हणाले त्या योगी स्वस्त चित्ताने, आणि ती भाजी भाकरी महाराजांनी नैवेद्य आनंदाने खाल्ली. एरवीच तर महाराजांचा आहार कमी, पण नाही म्हणले अगं, आणि पुन्हा म्हणायचं माय फार चांगली भाजी भाकरी केली बरं, रामाला आवडली. राम प्रसन्न होते, आणि खरंच होते ते त्यांना दिसायचे आणि ते सांगायचे. याचं कारण प्रत्यक्ष राम सगुणात आला होता, पण आम्ही त्या रामाला समजायचो, खरा राम उत्तर द्यायचा. काय काय संतांच्या जीवनात. एक दहीगाव नावाचं गाव आमच्या बुलढाण्यात दिलं. महाराज त्याच्या अलीकडच्या गावाला गेले, आणि दुसऱ्या दिवशी एकादशी होती. त्या दहीगावचे एक देशपांडे म्हणून महाराज त्या गावाला भेटायला आले, अमळापूरला, आणि म्हणजे महाराज उद्या एकादशी माझ्याकडे या. महाराज म्हणले हो. सकाळची काकड आरती वगैरे झाली. रामपंचायतन जे आहे ते महाराजांनी त्या अमळापूरला ज्यांच्याकडे होते तिथेच चालले, आणि रामानंद महाराजांची तसबीर घेऊन महाराज त्यांच्या घरी गेले. स्वागत झालं, आमचं झालं, नैवेद्य झाला. त्यांनी पाहिलं रामपंचायतन महाराजांनी आणलंच नाही. फराळाचा नैवेद्य झाला, आणि तो म्हणला महाराज तुम्ही रमारायाला आणलं ना. महाराज थोडे हसले आणि म्हणाले अरे रामानंद महाराजांना मी इथे घेऊन आलो, पाद्यपूजा झाली, सगळं झालं, तुला राम आला असं वाटलं नाही का? ते कसं म्हणते मीच राम आहे म्हणून. त्या खुणांवरून आपण ओळखायचं, पण ते परब्रह्म स्वरूप अगदी अगदी तोलून मापून मी कोणी नाही याचं भान ठेवून ते मी बोलत असायचं. तू मला बोलवलं, मी आलो, तुला राम आल्यासारखं वाटलं नाही का? म्हणजे मी राम आहे असं नाहीच म्हणले. सज्जन हो, असं स्वभावता अतिशय जे सहजतेने प्राप्त होईल तो आहार संत योगी महात्मा घेत असतो. अजगरासी बहु काळे यदृश्य आहारू न मिळे, तरी धारणेसी न टळे, पडिया लोडी निजस्थानी. तैसे योगी असी अन्न बहु काळे न मिळे जाण, तरी करुनी या लंबासन निद्रेवीन निज तू. अजगर कितीतरी काळ, अजगरासी बहु काळे, खूप काळापर्यंत तो नुसता पडलेला असतो, आणि यदृश्य आहारू न मिळे, सहजतेने त्याला आहारच मिळत नाही, कितीतरी काळ मिळत नाही, तरीही तो जो शांतपणे पडलेला असतो, त्याच्या शांतपणात कधी बिघाड होत नाही. सूत्र असं आहे, तुम्हाला ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे, भुकेसारखी तर गरज काहीच नाही, मूलभूत गरज आपण त्याला म्हणतो, तीही न मिळाल्यावर शांत राहणं हा सद्गुण.
अवधूतांना हे सुचवायचंय की त्याला कितीतरी काळ, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस अजगराला अन्न मिळत नाही, तरी तो ज्या स्थितीमध्ये शांतपणे पडलेला असतो तो अजगर तसाच राहतो. पुढे म्हणाले, तैसी योगी यासी अन्न बहुकाळे न मिळे जाणं, तरी करून या लंबासन निद्रेवीन असतो. अगदी योगी असाच असतो म्हणाले, त्याच्या साधनामध्ये दंग असतो, कितीतरी काळ त्याला जेवायलाच मिळत नाही. अरण्यामध्ये तपश्चर्या करणारे आजही हिमालयात असे योगी आहेत, वर्षानुवर्ष अन्नाचं ग्रहणच करत तरी शांतपणे आपल्याला निजलेले दिसतात, ते निजलेले नसतात. निद्रेवीन निजतू, झोप लागत नाही, शांत पडलेले, त्यांच्या अवस्थेमध्ये कुठेही बदल नाही, त्रागा नाही, कासाविसी नाही, अन्न मिळालं नाही म्हणून काहीतरी धडपड वेगळी पुन्हा करता येत नाही, त्यांच्या साधनामध्ये मस्त आहे. जसा अजगर शांत पडलेला आहे ना, तो सद्गुण योगी संत महात्म्याच्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तो साधकांनी कसा घ्यावा याच्यावर त्यांनी चिंतन आपण आपलं करावं, की अरे माझ्याकडे सुद्धा हा अवगुण आहे, आपल्या घरामध्ये हे पाळलं तर किती आनंद आहे. नाही, शांत राहायचं, शांत राहायचं. नेमकं उलटच घडलं. 6:50चा चहा जर 6:50ला झाला नाही, बापरे, 370 कमी झालं तरी चालेल, म्हणजे यांना चहा द्या. पुढे म्हणाले, निद्रा नाही तयासी परी निजे निज अहर्निशी, बाह्य न करी उपयासी भक्ष देहासी अदृष्टे. जसाच्या तसा तो अजगर सज्जनोत्सा शांतपणे झोपलेला असतो. योगी सुद्धा निद्रासनामध्ये निद्रेशिवाय निजलेला असतो, अगदी तसाच. वास्तविक त्याला निद्रा अशी नसतेच. त्याचं कारण रात्रंदिवस संत योगी महात्मा त्या आत्मसुखाच्या अवस्थेमध्ये डुंबून गेलेले असतात. त्यामुळे वेगळ्या निद्रेची गरजच नाही. निद्रा कोणाला गरज, ज्याला थकवा आला नाही. इथे थकवाच नाही. का? अखंड आनंदाची स्थिती आहे बघा, अखंड. आहार अत्यंत कमी आहे, पोटामध्ये काहीच नाही. ही अवस्था थोडीफार आपण शिक्षण घेताना अवस्था की कमी खाऊन रात्रभर जागून छान अभ्यास करून ती काही काळापुरती आपण अनुभवली, पण ती परीक्षेपुरतीच राहिली आणि तिने आपली परीक्षाच घेतली पुढच्या आयुष्यात, नाही का? पण ते म्हणाले की रात्रंदिवस आत्मसुखाच्या तंद्रीमध्ये असलेला हा योगी अदृष्टी असेल जे जे वेळे, ते मिळेल तेने काळे, या लागी त्याचे ज्ञान न मिळे, धारणा न ढळे निजबोधा. देहाचं भान नसल्याने तो बाह्य उपाय काहीच करत नाही योगी, काहीच त्याला भान नसतं. आनंदाची स्थिती आहे. आणि प्रारब्धाने त्याने अदृष्टी म्हणजे प्रारब्ध असेल जे जे वेळे, ते मिळेल तेने काळे, याच्यावर त्याची पूर्ण श्रद्धा आहे की सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे. सज्जनो, आजही या 21व्या शतकामध्ये जर एक नामाचा, एका तपश्चर्येचा संकल्प घेऊन तुम्ही खिशामध्ये रुपयाही न घेता जर बाहेर पडला, आदरणीय बाबा म्हणजे कस्तुरी शास्त्री सांगायचे, एकदा विद्यार्थ्यांसमोर गायत्रीचं महात्म्य सांगताना बाबा म्हणाले, अरे म्हणाले, गायत्रीच्या मंत्राचं एवढं महात्म्य की अतिशय तळमळीने, श्रद्धेने जर गायत्रीची उपासना तुम्ही घनदाट अरण्याच्या मध्यभागी जाऊन बसलात की जिथून तुम्हाला अन्न मिळायची बिलकुल व्यवस्था नाही असं ठरवून जाणार, आणि अशा भयावह अरण्याच्या मध्यभागी जंगलामध्ये जाऊन तुम्ही गायत्रीची उपासना जर केली, बरोबर मध्यान्हाला ती गायत्री माता तुमच्यासाठी अन्नाची व्यवस्था केल्याशिवाय राहत नाही. हा माझा अनुभव आहे, असा बाबा सांगायचा. काय मंत्रांचं महात्म्य! आजही त्या निष्ठेने फक्त जाणारा पाहिजे. म्हणून ते म्हणाले की जे प्रारब्धात आहे ते चुकणारच नाही. दुसरी, संकल्पात तुम्ही नाम घेताय, संकल्पात एखाद्या तपश्चर्येला जात आहात, तर ज्या दैवतेचं तुम्ही उपास्य साधन करता आहात, उपास्य दैवतेचं जे साधन करताय, ती उपास्य देवता तुम्हाला उपाशी नाही. आजही
व्यवस्थितपणे स्नान संध्या रुद्राभिषेक व्यवस्थित 1200 गायत्री करणाऱ्या निष्ठावान साधकाला परमात्मा कधीच उपाशी ठेवत नाही. पण नित्य संध्या गायत्री करायला पाहिजे. तेवढ्या निष्ठेने करणार असेल कधीच त्याला परमात्मा काही न करणाऱ्याला तो पोचतो, तर करणाऱ्याला पोचणार नाही. म्हणून ते म्हणाले की रात्रंदिवस आत्मसुखाच्या तंद्रीमध्ये तो असतो. प्रारब्धावर आपण आपला जो परवाचा विषय नाथ महाराजांनी अवधूतांनी सांगितला तो असा आहे की सुख आणि दुःख हे प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून सुख मिळवण्याच्या भानगडीत वेळ न घालता तो भगवंताच्या भक्तीमध्ये घाला, हे अवधूतांचं, हे नाथांचं आपल्याला सांगणे. तोच विषय इथे ते सांगताय की तो समजू नये. योगी संत महात्मा की नाही, मला मिळणार, माझ्या प्रारब्धात जे आहे ते मला मिळणारच आहे याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून तो त्याचा साधन मार्ग सोडत नाही. आणि तो साधन मार्ग सोडत नाही म्हणून परमात्मा त्याची व्यवस्था अगदी व्यवस्थित करतो. ज्या ज्या वेळी प्रारब्धात जे जे असेल ते ते मिळणार या निश्चयाचं ज्ञान त्याचं कधीच मलिन होत नाही. ते म्हणाले ना, ज्ञान न मैळे, की मला मिळणार हा जो ज्ञानाचा विश्वास आहे हा त्याचा कधी ढळत नाही. धारणा न ढळे निजबोध, आत्मज्ञानामुळे त्याची धारणा कधी ढळत नाही. अजगर पुढे म्हणाले, अजगराशी बळ उदंड, देहो पराक्रमे प्रचंड, परी न करी उद्योगाचे बंड, पसरुनी तोंड पडिलाच. पुढे नाथ महाराज सांगतात, अवधूत सांगतात की या अजगराचं वैशिष्ट्य असं की त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे, प्रचंड सामर्थ्य आहे, त्याचा देह सुद्धा खूप प्रचंड आहे. एवढाला असतो अजगर. त्या चेन्नईच्या स्नेक पार्क मध्ये तुम्ही जाऊन पहा, 500 प्रकारचे वेगवेगळे साप आणि नाग. अजगरांची रूम सगळ्यात मोठी, सगळ्यात मोठा आहे, जाड असत, एवढाले जाड आणि इतके लांब आपण कधी त्याचं म्हणजे मुखकमल कुठे शेपूट कुठे हे पाहतो. एवढाले अजगर, एवढी शक्ती, एवढं सामर्थ्य असून देखील तो काय म्हणाले, परी न करी उद्योगाचे बंड, पसरुनी तोंड पडिला असेल. सूत्र काय, सगळी शक्ती आहे. योगी याचं तेच आहे, परब्रह्म स्वरूप असतो संत महात्मा, सगळी शक्ती त्याच्याकडे, पण ती शक्ती व्यर्थ उदरभरणासाठी खर्च करत नाही. हे सांगायचे आहे तुमच्याकडे, पण ते सगळं जे आहे उत्तम तुमच्यातलं ते परमार्थ प्राप्ती करता व्हावं. उदरभरणासाठी तुमचा वेळ कमी घालू नका असा तैसेची योगी या केवळ, शरीर असे शरीर बळ, शरीरी असे शरीर बळ, बुद्धी असे अतिकुशळ, इंद्रिय बळ पटुतर. योग्याचं अगदी असं आहे की त्याच्या शरीरात बळ आहे, त्याच्या बुद्धीत बळ आहे, तो अतिशय कुशल आहे, इंद्रियामध्ये त्याच्या बळ आहे. पण आहारा लागी सर्वथा, हेतू स्फुरो नेदी चित्ता, काया वाचा तत्वता, नेदी स्वभावता दंडळू. नाथ महाराज म्हणतात की इतकं सगळं असताना सुद्धा केवळ आहारासाठी तो आपलं हे बळ कधीच खर्चत नाही. सज्जनो, हे सगळं सांगितल्यानंतर सारार्थ काय आहे हे सगळं ऐकल्यानंतर साधनेच्या काळामध्ये साधन करत असताना, तप करत असताना साधकाच्या जीवनामध्ये एक अवस्था अशी येते की साधकाचं मन त्या आत्मानंदाने अगदी भरून जात, त्या आत्मानंदाने. आणि त्यावेळी त्याला देहाचं भान राहतं. फार महत्वाचं तत्व आहे बरं. सूत्र त्याचं पुन्हा आपल्यासाठी काय याच्यात, अशा साधन मार्गावर आपल्याला चालायचं. नाथ महाराज इथे सांगून ठेवतात की सज्जन हो, तुम्ही साधनाला लागलात, नामसाधनेला लागलात की एक अशी अवस्था येते की त्या आत्मानंदाने आपलं सगळं शरीर, आपले सगळे अवयव त्या आनंदाने प्रफुल्लित होतात आणि मग देहाचं भान राहतं. अन्न वस्त्र खाणं पिणं
उन्मनी अवस्थेचं जे वर्णन आहे ना, तिथे काहीच लक्षात राहत. कुंदोलीकर महाराजांसारखे, ब्रह्मानंद महाराजांसारखे, श्री महाराजांसारखी माणसं 6-6, 8-8 महिने उन्मनी अवस्थेत रस्त्यावर चालता चालताच त्या आनंदाचा जो एक अटॅक यायचा आहे तिथेच पडून राहायचं. खाली चिखल आहे, पाणी आहे, कुठे पडलो स्वतःच्या शरीराचं भानच नाही. अशी अवस्था 6-6 महिने, 9-9 महिने ब्रह्मचैतन्य महाराजांनी 9 महिने उन्मनी होते. ब्रह्मानंद महाराज 6 महिने. अशी अवस्था येते. देहाचं भान नसल्यामुळे देह प्रारब्धावर चालतो, जगतो. या अवस्थेचं वर्णन नाथ महाराज आता हे सगळं सांगतायत आपल्याला. पुढे म्हणाली, ही अवस्था पचली. काही काळ असते की तो देह विसरतो, भान विसरतो, त्या तंद्रीत राहतो. आणि ही अवस्था एकदा साधकाला पचली की मग तो समाजामध्ये तुमच्या माझ्यासारखं 4 लोकांसारखं व्यवहारामध्ये उतरतो. आणि मग या समाजामध्ये तो जितक्या सहजतेने मिक्स होतो तेवढं अवघड आहे त्या आत्मज्ञानी, त्या ब्रह्मज्ञानी संत पुरुषाला ओळखून काढणे. मध्ये एक अवस्था येते, आत्मज्ञान पचलं एकदा त्याला, ती अवस्था पचवली त्यांनी की तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य प्रपंच करताना दिसतो, रागवताना दिसतो, भाजी घेताना दिसतो, तुमच्या माझ्यासारखा दिसतो. पण त्याची अंतरिम अवस्था जी आहे ती फक्त सत्पुरुषांनाच कळते की हा कोणत्या स्थितीचा. तो जो ऑरा असतो. म्हणून महाराज म्हणाले, कोणताही मनुष्य माझ्या समोर आला, तुम्ही काय पाहता? दिसायला कसा आहे, उंची किती, कपडे कोणते, गाडी कोणती घेऊन आला, याची विद्वत्ता काय, याचा हुद्दा काय, याचा पैसा काय. महाराज म्हणले, तुम्ही हे पाहता, मी अंतर्यामी, मला पाहिल्यावर लक्ष येतं त्याच्या अंतःकरणात समाधान किती आहे, याची पारमार्थिक अवस्था काय, हे संत महापुरुषांना क्षणात कळतं. इतकं सुंदर त्यांच्याकडे स्कॅनर असतं. एका क्षणात ते ओळखतात, अरे आला माझा, अरे हा आपला नाही, हा अजून बराच दूर आहे. ही अवस्था संतांना कळते, कारण हे त्यातनं गेलेले. आजची झालेली सेवा नाथांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि आपला नित्याचा अभंग प्रार्थनेसाठी घेऊया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता प्यासी सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ, करीतो सांभाळ. तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा पडी जैसी स्थिती आहे, कवतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.